नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे सुरणची भाजी कशी करतात ती. तर हा बघा, इथे माझ्याकडे हा फ्रोझन सुरण आहे. आता हा सुरण मी कुकरला लावणार आहे. पण ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, ह्याला ऑलरेडी पाणी असतं. हा फ्रोझन असल्यामुळे ह्याच्यात हे बर्फाचा अंश असतो आणि पाणी घातलं तर त्याचं पीठ होईल. म्हणून तुम्ही काय करायचं, हे जसं ॲज इट इज फक्त कापायचं. मी तुम्हाला दाखवते. बघा, मी इथे हा एक बोक घेतला आहे. तुम्ही कुठचंही भांडं घेऊ शकता. तुम्हाला हवं तर तुमच्या कुकरमध्ये हे जाईल ते भांडं घ्यायचं. हे कापून हा अख्खा सुरण ह्याच्यात घालायचा. हा बघा, ह्याला किती पाण्याचा अंश आहे, त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही अजून काही घालायचं नाही. थोडंसं हवं तर मीठ घाला आणि कुकरला लावा आणि 2 मिनिटांनी मग मी तुम्हाला दाखवते. मगाशी तुम्हाला दाखवलं, आज आपण सुरणाची भाजी करतोय आहे. तर त्यासाठी हे बघा, इथे साहित्य लागणार आहे आपल्याला. टॅमॅटो, कांदा आणि कोथिंबीर, लसूण एवढंच सामान आपल्याला लागणार आहे. तर आता आपण इथे एक पॅन ठेवूया. आपण इथे ठेवूया का कॅमेरा? हे बघा, तुमच्याकडे जे असेल ते पॅन तुम्ही घ्या, जे अवेलेबल पॅन असेल ते. मी हे घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी तेल टाकते. तर आता मी तुम्हाला पुढची प्रक्रिया दाखवते. मी हे पॅन ठेवले, त्याच्यात थोडं तेल घातले, अजून थोडं घालते. अजून थोडं घालून तेल तापेपर्यंत तुम्हाला मी इन्ग्रेडियंट्स दाखवते, काय काय लागणार ते. सॉरी, माझा कॅमेरा थोडा पडला. हे बघा, तर आपल्याकडे इन्ग्रेडियंट्स मध्ये इथे कांदा आहे, मग आपल्याकडे इथे टॅमॅटो आहे आणि लसूण आहे. आता तेल आपलं बऱ्यापैकी तापलंय. तर हे बघा, एवढी लसूण मी त्याच्यात घालत आहे. लसूण चांगली फोडणीला झाली पाहिजे, मस्त लालसर अशी झाली पाहिजे. एकदम जाळवायची नाही तिला, पण अशी छान लालसर करून घ्यायची. पहा, मला वाटतं आपल्याला कॅमेरा थोडा वर ठेवावा लागेल, म्हणजे मग आपल्याला ते दिसेल. हो, आता हे दिसतंय बघा. तर मी तर गॅस जरा बारीक करते, नाही तर आपली लसूण करपण्याची शक्यता आहे. ओके, तर ही लसूण आपली बऱ्यापैकी झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकत आहोत, टॅमॅटो नाही टाकत आहे, फक्त कांदा टाकत आहे.
आणि कांदा छान त्याला परतवून घ्यायचा. मी मगाशी तुम्हाला जो सुरण दाखवला त्याच्यामध्ये मी ऑलरेडी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कांद्यावर आपण मीठ नाही घालत आहोत. नंतर लागलं तर आपण घालू शकतो, पण मग एकदा घातलं आणि मग आपण ते काढू नाही शकत. आता कांदा मात्र चांगला कोंबून घेतला की मग आपण त्याच्यामध्ये त्यात मी टॅमॅटो टाकले आणि छानपैकी हे असं सॉटे करून घेतलं. त्यानंतर मी थोडी कोथिंबीर किंवा कोथिंबीरचे देठ असतील तर तुम्ही देठ टाका. मी ही बघा ही कोथिंबीरच टाकत आहे. कोथिंबीर फोडणीत टाकली की छान सुवास येतो, म्हणून ते फोडणीत टाकायची. काही काही लोकांना सुरण बाधतो पोटाला, म्हणून मग थोडा हिंग टाकायचा आणि आपली हळद टाकायची. सुरणाची भाजी लाईक मटणाच्या भाजीसारखी होते, म्हणून सगळे मटण मसाले जे आपण मटणात टाकतो ते सुरणाच्या भाजीत टाकायचे. धणे जिरे पूड, थोडा आपला मालवणी मसाला किंवा जो तुमच्या घरात असेल तो मसाला, आणि आपला गरम मसाला, असं सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं. मस्त सुगंध सुटलेला आहे. आता आपल्याला काही टाकायचं नाहीये. सगळे मसाले आणि आपलं सगळं एकदम छान शिजत आहे. आता मात्र ह्याला झाकून ठेवायचं आणि झाकून ठेवल्यानंतर 5 मिनिटांनी ह्याच्यामध्ये सुरण टाकायचा जो आपला ऑलरेडी शिजलेला आहे. तर मी आता ह्याला झाकून ठेवते आणि 5 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. मीडियम गॅस मात्र मीडियम ठेवा, नाही तर कांदा जळण्याची शक्यता असते. तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं एकच कारण आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि हो, आता एक हाईप म्हणून यूट्यूबने नवीन फीचर टाकलेलं आहे, तर तुम्ही मला नक्की हाईप करा. हाईपने काय होतं, आपली ही जी फॅमिली आहे ती वाढत जाते. तर न चुकता हाईप करा. आणि पुढे आपण आता बघतच आहोत. हे बघा, आता 5 मिनिटांनी तुम्हाला दाखवत आहे. बघा किती मस्त सुगंध सुटलेला आहे आणि टॅमॅटो कांदा असं तेल त्याने सोडलेलं आहे, म्हणजे आपला कांदा टॅमॅटो अगदी पूर्णपणे शिजलेला आहे. त्याच्यात सगळे मसाले सुद्धा ॲड आहेत. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, हे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे ना. तर आता आपल्याला काय करायचंय, फक्त मगाशी जो मी तुम्हाला सुरण दाखवला होता कुकरला लावलेला, हा बघा, हा कुकरला लावलेला सुरण आहे. हा फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे, काहीही करायचं नाही दुसरं. कारण हा सुरण आपला ऑलरेडी शिजलेला आहे. हा बघा, अगदी छान. मग त्याला मिठही लागलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता ह्याच्यात काहीच घालायचं नाही ना. मस्त शिजलेलं आहे सुरण. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो एकदम पीठ नव्हता, छान शिजलेला आहे. जराशी चव घेऊन बघा, जर तुम्हाला लागलं तर तुम्ही मीठ घालू शकता, नाहीतर आपली सुरणाची भाजी एकदम अत्यंत चविष्ट झालेली आहे. थोडं मीठ घालते, किंचितचं. सुरणाची भाजी कशी मटणासारखीच होते. आणि जर तुम्हाला जर वाटप घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्याकडे परवा चिकन केलं होतं, त्याचं वाटप आहे, तर मी ते थोडं 1 चमचा घालत आहे. जास्त हवं तर जास्त घालू शकता, पण मला काही जास्त घालायची गरज नाहीये.
मला पुरणाची भाजी अशीच आवडते, पण एक चमचा घातल्याने काय होतं, जरा रस्सा दाटसर होतो आणि आपल्याला चवही छान येते त्या वाटपाची. म्हणून मी जरा रस्सा घातलेला आहे. आणि माझं हे वाटप तुम्हाला माहीत असेलच, माझे बरेच या वाटपाचे व्हिडिओज आहेत. आणि माझे तुम्ही जर चिकनचे व्हिडिओज बघितला तर त्यामध्ये वाटपाची रेसिपी सुद्धा मी घातलेली आहे. तर आता अशा प्रकारे आपला हा सुंदर सुरण, लाईक मटणाची भाजी म्हटलात तरीही चालेल, सुंदर मटणाचा वास येत आहे. आणि मला याच्यावरून ते बावर्चीमध्ये एक वाक्य होतं त्यांचं काहीतरी सुरण बनवण्यावरून. तो तो म्हणत होता कि किसी के हाथ को मटन बना के भी सुरण की टेस्ट आती है और सुरण बना के भी मटन की टेस्ट आती है. तो मला वाटतं आता ह्याला एकदम मटनची टेस्ट आलेली आहे. मी जरासं खाऊन बघते. तसं गरम आहे, गरम आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सुरणाची भाजी करा. आणि हो, मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. HYPE हाईप, प्लीज हाईप मी. बाय. नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे कलिंगड कसं सोलायचं. तर हे कलिंगड मोठं होतं, ह्याचे जवळजवळ 3 भाग मी कापले. हा 4था भाग आहे. असं छान लांब मोठं होतं. तर आज मी ते 4था भागसुद्धा कापत आहे. दरवेळेस मी कापून त्याला हा तुकडा घालायचे. आता मला ह्या तुकड्याची गरज नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवते की कलिंगड आपण किती इझिली कापू शकतो. त्याचं मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे. हे बघा, आता तुम्हाला हवं तेवढं कापून घ्यायचं. मला आज हे सगळंच कापून घ्यायचं आहे, कारण का आज जरा 2 पाहुणे पण येणार आहेत, म्हणून मग कलिंगड कापून ठेवणार आहे. ते बघा, असे 4 भाग करून घ्यायचे ह्याचे. लाल सुटूक कलिंगड आहे, सुंदर आहे. खाऊन बघते. गोड पण आहे. तुम्ही आता हे 3 भाग बाजूला ठेवले आणि हा बघा, हा एक भाग आहे, ह्याला मी अजून 2 भागात कट केलं. कट केल्यावर काय करायचं, बारीक सुरी घेऊन हा जो लाल भाग दिसतो आहे त्याच्या बाजूने फक्त असा गोल तुम्ही कापून घ्या. चारी बाजू मात्र कापून घेतल्या पाहिजे. हे बघा, जर तुम्ही चारी बाजू कापून घेतला तर तुम्हाला असं छानपैकी ते, हे बघा, हा पांढरा भाग निघतो आणि हा सुंदर कलिंगड तुम्हाला हातात मिळतो. मग तुम्ही त्याला असे छानपैकी तुकडे करू शकता. आणि हे तुकडे या बोलमध्ये टाका. हे बघा, इथे मी बोल घेतलाय, त्याच्यात मी हे टाकत आहे. तसंच आता ह्याचे सुद्धा 2 भाग करायचे. पुन्हा दाखवते. हे अगदी असं कापून घ्यायचं 3 बाजूनी छानपैकी. हे बघा किती सुंदर निघालं आणि इथूनही खूप छान निघालं. मग ह्याचे तुम्हाला हवे तसे तुम्ही तुकडे करू शकता आणि तुकडे हे बोलमध्ये टाकायचे. सेम थिंग हिअर, लुक एट हिअर. हे बघा किती इझिली निघालंय. जर तुम्हाला हवं असेल तर हा भाग सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता. हा बघा, हा भाग सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता. हे ट्रॅश करून टाका. आता ह्याचे मात्र असे छान स्क्वेअर तुम्ही करू शकता. असा क्यूबच्या क्यूब मिळाला आहे, त्यामुळे सुंदर त्याचे स्क्वेअर बनवू शकता.
हे बघा. आणि आता हे सगळे स्क्वेअर आपण ह्याच्यात टाकत आहोत. खूप छान, एकदम गोड असं हे कलिंगड आहे. कलिंगड घेताना नेहमी लांबट आकाराचं बघून घ्यायचं, म्हणजे त्याला छान गोड चव असते. आणि किती 2 मिनिटात आपलं झालं बघा सोलून. कोणाला खरंही नाही वाटणार की कलिंगड एवढ्या लवकर सोलून झालं आपलं म्हणून. हे बघा. आणि ह्याच्यावरही तुम्ही असं करू शकता, जर तुम्हाला भाग हवे असतील तर. हे बघा किती इझिली तुम्ही हे भाग केले. एखादा राहिला तर मात्र मग तो पुन्हा काढून घ्यायचा असा. सी हे तर आता आपण टाकणारच आहोत. तसंच ह्याचं म्हणून मी मगाशी म्हटलं ना, असे जर छोटे भाग करून घेतले ना तर ते आपल्याला सोलायला बरं पडतं. एकदम मोठ्या भागात थोडं आपलं त्रास होतो सोलायला. छोटे छोटे भाग केले की 2 मिनिटात ते सोलून होतात. सी तर हे मात्र करताना तुम्ही हात अगदी सांभाळून करा, कारण कधी कधी हात जाण्याची संभावना असते. म्हणून हात सांभाळून काम करायचं, मग आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. सी हे बघा, अशा प्रकारे आपलं कलिंगड किती छान सोलून झालं. 2 मिनिटात हे कलिंगड आपलं सोलून झालं. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कलिंगड कापायचं आहे, सोलायचं आहे आणि मला व्हिडिओ टाकायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं एकच म्हणजे आता यूट्यूबने एक नवीन फीचर टाकलेलं आहे, हाईप, HYPE, हाईप. तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. आणि हाईप केल्याने आपली फॅमिली अशीच वाढत जाणार आहे आणि आपण पुढे असेच भेटत राहणार आहोत. धन्यवाद.